सगळ्यात पहिले आपण आपली रॉयल चप्पल पायात घातली, निघालो रे भैलो क्रिकेट खेळासाठी ग्राउंडवर। आता आपल्या कॉलेजला दिवाळी सुट्ट्या लागल्या, तर आता फक्त आपल्याला खेळायचेच काम आहे। आपली MSD नावाची बॅट घेऊन थोड्याच वेळात मी ग्राउंडवर पोहोचलो। क्रिकेटची मॅच आणि भांडणी होईल असं होऊच नाही शकत रे भाऊ। मला समजलं होतं की गावात बॅनर लावणारे माणसं आल्या, चला म्हटलं मग आपण पण पाहून घेऊ की बॅनर कसा लावत असते। क्रिकेट खेळासाठी बॅट तो होती पण बॉल नव्हता, म्हणून आपण दुकानातून नवीन बॉल आणला। आपलं नशीब एवढं खराब होतं की टॉस जिंकल्याबरोबर पहिले आपली फिल्डिंग आली आणि नंतर नशीब एवढं चांगलं झालं की डायरेक्ट बॅटिंग आली। आपल्या फिल्डरचे एवढे नाराज तोंड पाहिल्यावर मी म्हटलं चला म्हटलं आता येईल बॅटिंगवर उतरूच पाहू काय होते। आमच्या टीमीतल्या पोट्ट्याची पहिल्याच बॉलात विकेट पडली आणि तरी तो बेसरमावानी हसू राहिला। मग काय, दुसऱ्या टीमीचे पोट्टे पहिल्याच बॉलात विकेट पडल्याबद्दल अभिनंदन करायला आले। पहिली मॅच हारल्यामुळे आता आमच्या प्लेअरचं म्हणणं होतं की आता आपण दुसऱ्या मॅच मध्ये कमबॅक करू आणि मग काय दुसऱ्या मॅचला स्टार्टिंग झाली। आमच्या टीमची अजब गजब बॉलिंग पाहिल्यानंतर म्या म्हटलं याच्यापेक्षा तर गल्लीतलं कुत्र पण बरोबर बॉलिंग करत असते आणि थोड्याच वेळात टीम बोटभर आणि टीम झाडभर मध्ये भांडणं चालू झाले, ते पण महायुद्ध। नंतर म्या म्हटलं या दोन टीमचे महायुद्ध अडवासाठी आपल्या एका मोठ्या माणसालाच मदत झालं आणि तो म्हणजे तुमचा भाऊ। पै काही जाणं जमून नाही राहिलं, तर म्हणून आपण टाटाच काढली भांडण अडवायला जासाठी। म्या म्हटलं सायकल आता डायरेक्ट ह्या महायुद्धातच घालतो आणि नंतर हे महायुद्ध एवढं भडकलं की डायरेक्ट पाणी टाकल्यानंतरच थंड झालं। लय दिवसानंतर आपली पियुष भाऊ आपल्याला भेटायला आले आणि पियुष भाऊची भेट गोड घेतल्यानंतर आपण निघालो रे भैलो घराच्या रस्त्यानं। आता पब्लिक 2-3 दिवसात दिवाळी आहे, आपण आपल्या घरावर लाइटिंग नाही लावली असं होऊच नाही शकत। पब्लिक कोणतं पण काम असो पण ठोकाले तर हातोडाच पाहिजे। मग काय, माझ्या घरातल्या लहान कारागीर म्हणजे माझ्या लहान भावानं लाइटिंग लावासाठी सुरुवात केली। म्या म्हटलं माझ्या भावाले जगातले सगळेच कामं येते आणि मला एक पण नाही येत, फक्त ब्लॉगिंग सोडून बरं का। आता लाइटिंग गिटिंग तर लावणं झाली, आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट रात्री। आणि मंडळी हे पण घ्या आपल्या घरातल्या छोट्या कलाकार म्हणजे आमच्या भावानी कशी लाइटिंग लावली तर घरावर। आणि मंडळी कमेंट करून सांगा की माझ्या भावानं घरावर लावलेली लाइटिंग तुम्हाला कशी वाटली। आणि मंडळी 2-3 दिवसात दिवाळी आहे, तर माझ्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मंडळी लाइटिंग सोबत जर घरातला आकाश कंदील लागला असेल तर एक नंबर नजारा दिसत। आणि मंडळी आजच्या ब्लॉगला इथंच विश्रांती देतो, बाय बाय।